आसनगाव या दोन संघांच्या दरम्यान सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा येतोय। अर्थातच दर्शनजी बोंबे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ आहे आई गावदेवी 11 आसनगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे भिवंडी ग्रामीणचा ताकदवर धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। 5 षटकांचा सामना, टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली कुकसे टीमनं आणि बॅटिंगसाठी पाचारित केलंय आसनगावला। पहिला बॉल वाईड, त्यानंतर कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये बरसायला सुरुवात करतोय, मागे सरकला आणि समोरच्या दिशेला दिलाय दे धमाका टोला, आसनगाव ब्रँडेड षटकार। एक पहिल्या षटकाला सुरुवात झाली। निश्चितच सलामीची जोडी तुम्ही पाहताय। स्ट्राइक एंड वरती संदीप भागरे अर्थातच कॅन्डी आणि त्याला साथ देण्यासाठी सचिन खोडके स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्क वरती राजला तुम्ही पाहताय। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि राज पाटीलचं स्वागत मात्र इथे षटकारानं झालंय। पहिला बॉल वाईड, त्यानंतर निश्चितच षटकार आला। इथे आपण पाहताय कमबॅक त्यानं केलंय, निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला। ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना व्ह्यूअर्सना तुम्ही पाहताय विकेट किपर आहे, फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय। गलीमध्ये 30 यार्ड शॉट, फाईन लेग 30 यार्ड मध्ये चांगल्या प्रकारे व्ह्यूअर्सना तुम्हाला या षटकात पाहायला मिळते। लेग बाईचा इशारा येतोय, सिंगल 1 आली आहे। सिंगल एका धावेच्या मदतीने इथे धावफलक पुढे सरकेल ते 8 वरती। पहिल्या षटकात आपण आहोत। ओव्हर नंबर 1 आई गावदेवी आसनगाव हा संघ मैदानावरती मान्यवर दर्शनदादा बोंबे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ दर्शन 11 आई गावदेवी आसनगाव आणि त्यांना फाईट करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे भिवंडी ग्रामीणची ताकदवर धाकड टीम बबलू पाटील अँड कंपनी। इथे ओव्हरपिच घेऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहताय तर बोटांची जादू चेंडूच्या अवतीभोवती फिरताना तुम्हाला पाहायला मिळते। गती परिवर्तन चांगलं होतं, जादुई गोलंदाजी पाहायला मिळेल। निश्चितच एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल, एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। 9 या आकड्यावरती संदीप भागरे अर्थातच कॅन्डी खेळतोय। 6 वरती सचिन खोडके स्वतःचं खातं इथे खोलत असताना पाहायला मिळत आहेत। स्कोरबोर्ड वरती 4 चेंडू टाकून झालेत, 9 धावा धावफलकावरती लागल्यात। षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना इथे बॅटची एज लागली आहे। खालचा मोठा सिरा पकडून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, डॉट आलाय। ओव्हर नंबर 1 चांगलं नियंत्रण इथे आपण पाहताय। पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतरचे चेंडू जर तुम्ही पाहिले तर मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय। पहिला बॉल वाईड, त्यानंतर सिक्सर, उर्वरित चेंडूंवरती नियंत्रण चांगलं राहिलं। गोलंदाज राज स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होत असताना तिथे अडवत असताना थोडीशी चूक केली आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाली। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय। चर्चा करता करता तुम्ही पाहताय धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडल्यात बिनबाद 10 आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव। कुकसे हा संघ तुम्ही पाहताय बंटी पाटीलच्या नियंत्रणामध्ये। निश्चितच हा संघ मैदानावरती उतरत असताना अर्थातच बबलू पाटील, महेश पाटील, बंटी पाटील, शुभम शेलार, राज पाटील, मानस धुमाळ, आकाश जोशी, पंकज पाटील, आतिश माघे, भूषण पाटील, करण पाटील, भावेश भालके ही 12th मॅचची 12 प्लेयरची लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच ही लिस्ट देण्यामागे कारण आहे मित्रांनो, आयोजन समितीच्या वतीने ही 12 प्लेयरची लिस्ट तुम्हाला दिली जाते। ती लिस्ट तुम्ही भरून देता, तेच 12 प्लेयर तुमचे मॅचमध्ये खेळतील ही आयोजन समितीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। अर्थातच दर्शन 11 आसनगाव या संघासाठी तुम्ही पाहताय दिनेश डोंगरे, सचिन खोडके, संदीप भागरे, अनिकेत हिंदूराव। इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे,
परफेक्ट मिडल करत असताना स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अमित हिंदूराव, सनी मस्कर, आकाश मस्कर, पवन चंदे, मयूर नाडेकर, बंटी भेरे, नचिकेत भोईर, प्रशांत गिरा ही 12 प्लेयरची लिस्ट आई गावदेवी आसनगाव या संघासाठी. दर्शन 11 आसनगाव हा संघ मैदानावरती. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. इथे पहा बॅटची एज लागली आहे. चेंडू थर्ड मॅनला चाललाय. फिल्डर पाठलाग करतायत. जाऊन अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सिंगल धावाली. सांदाई संघ आपण कुठेही जाऊ नका. सांदाई संघाचे सर्व खेळाडू इथेच थांबा. सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी लगेच खेळवली जाईल. सांदाई संघ आपण कुठेही जाऊ नका. सेकंड राऊंडचा सामना लगेच या ठिकाणी खेळवला जाईल. सूचना लक्षात घ्या. इथे ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. या ठिकाणी षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. इथे लाऊड अपील करतायत. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी आपण पाहाल तर चेंडू पकडून फेक करतील तोपर्यंत इथे सिंगल 1 धाव मिळेल. एका धावेची मदत आली. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 16 वरती. गोलंदाज बबलू पाटील आलाय. भिवंडी ग्रामीणचा एक अष्टपैलू धुरंधर खेळाडू. इथे आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. लाईन पाहतायत. ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. धर्मेंद्र वर्मा सर आमच्याकडे वळाले. सांगतायत येस इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. पहा हायवेच्या दिशेनं त्या ठिकाणी साईड स्क्रीनच्या मागे एक लाल कलरची टेल लाईट कारची किंवा बाईकची त्या ठिकाणी चालू आहे. विनंती आहे ती बंद करा. इथे नक्कीच आपण पाहाल तर 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वरती 19. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ओव्हर नंबर 2. गोलंदाजी करतोय बबलू पाटील. चांगलं षटक अद्यापर्यंत निश्चितच टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. कॅन्डीसाठी बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. अगदी सहज आणि सोपी वाटणारी ऍक्शन तुम्ही पाहताय. मात्र प्रचंड वेग इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. छोटासा रनवे रनअप अगदी 10-12 पावलं टाकल्यानंतर त्यानंतर तुम्ही खांद्याची मुवमेंट जर पाहत असाल तर प्रचंड वेग ही बबलू पाटीलची खासियत आहे. इथे बॅटची एज प्लेड ऑन होता होता वाचलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट करतायत. चोरटी सिंगल इथे कंप्लीट करतायत. रिस्की सिंगल. ओव्हर नंबर 2 चा खेळ अगदी चर्चा करता करता समाप्त झालाय. 10.00 ची सरासरी. स्कोरबोर्ड वरती 20 धावा. जय बजरंग विनेश 11 कारिवली हा संघ या ठिकाणी. जय बजरंग मिनेश 11 कारिवली हा संघ या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित होतोय. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. आणि त्याचबरोबर चौदरपाडा हा संघ सुद्धा ऑन द वे आहे. अगदी थोड्याच वेळात मैदानावरती पोहोचेल. क्रीडानगरीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. पहा मित्रांनो, कल्याण नगर हायवे अतिशय वेगानं वाहतोय. ज्या ज्या वेळेला आपण प्रवास कराल त्या त्या वेळेला आपली आणि आपल्या जीवाची काळजी घ्या. कारण मैदानावरती येत असताना आपण घाईघाईनं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कारनं किंवा बाईकनं येत असताना वाहनं सावकाश चालवा. थोडंसं अर्धा तास लवकर निघत चला आणि वेळेवरती येऊन आपला चांगला खेळ या ठिकाणी सादर करत चला. मॅच हारल्यानंतर टेन्शनमध्ये जात असताना सुद्धा वाहने सावकाश चालवा. उद्याचा दिवस आपल्यासाठी नक्कीच नवीन दिवस संपन्न झाली. धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप खेळतोय 15 वरती. कॅन्डी साथ देत असताना सचिन खोडके 2 धावांवरती. 2 षटकात 20 आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. निश्चितच कुठलाही गडी बाद नाही. एकही फलंदाज बाद नसताना या 20 धावा धावफलकावरती म्हणजे निश्चितच एक आश्वासक सुरुवात. आश्वस्त करत असताना दोन्ही फलंदाज विश्वास दाखवलाय
अर्थातच दर्शन दादानी आणि तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवलाय. दर्शन बोंबे साहेबांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. इथे आडव्या बॅटने खेळतोय कॅन्डी. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवत असताना पाहायला मिळेल. पकडतायत, फेकतायत. एकच सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काहीच नसेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल राज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. थ्रो ज्या वेळेला सीमारेषेवरनं आला, कलेक्ट करत असताना कदाचित थोडासा जायबंदी. चेंडू पकडत असताना, थ्रो कलेक्ट करत असताना जायबंदी झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार मॅच तुम्हाला या मॅचमध्ये सुद्धा अनुभवायला मिळेल. या अगोदर श्री 11 जयशंकर चांदई कर्जत रायगडच्या टीमनं मात्र इथे मैदान मारलं. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर झेंडा आडगाव सारखा मातब्बर संघ या ठिकाणी परास्त झाला. त्यानंतर दर्शनजी बोंबे साहेबांनी प्रस्तुत केलेली आई गावदेवी आसनगाव आणि त्यांना फाईट करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे शहापूर ग्रामीण विपक्ष भिवंडी ग्रामीण असा हा सामना. बॉलर तयार. राज राईट अमोर द विकेट. अगदी अपसाईडच्या बाजूला बाहेर शफल होऊन खेळलेला फटका. चेंडू हवेत. निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी आले आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या. चांगला गोलंदाजी अटॅक, प्रॉपर गोलंदाजी अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात अटॅकिंग बॅटिंग या ठिकाणी प्रस्तुत करत असताना सचिन खोडके मैदानावरती स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट सलामीसाठी आलेत. जिम्मेदारीपूर्वक पारी खेळण्यासाठी नेहमीच पटाईत माहीर असणारा खेळाडू. इथून जिम्मेदारी स्वीकारावी लागेल आणि अद्यापर्यंत 4 धावा जोडल्यात. स्टार्ट मिळालाय, याला निश्चितच कळसापर्यंत पोहोचवावं लागेल. पाया घातलाय, कळस चढवण्यासाठी नक्कीच तयार असेल. स्ट्राईक एंडवरती कॅप्टन सचिन खोडके, गोलंदाज राज पाटील. इथे पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर शपल होऊन ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सीमा रेषेवरती मिड विकेटला सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला हादरा आसनगाव टीमला. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी आसनगाव या टीमला दर्शनजी बोंबे साहेबांचा पहिला मोहरा या ठिकाणी धारातीर्थी होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट मिळाली. फलंदाज माघारी परतत असताना सचिन खोडके, नवीन बॅट्समन मयूर नाडेकर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती इथे बॅटिंग करायची आहे. डाव निश्चितच चांगल्या पद्धतीनं सुरुवात दिली आहे. पाया घातलाय सचिन खोडके आणि संदीप बागरे अर्थातच कॅन्डीनं आणि या पायावरती कळत चढवण्याचं काम उर्वरित फलंदाजांना करावं लागेल. ओव्हर नंबर 3 राज पाटील खऱ्या अर्थानं मैदानावरती राज करायला सुरुवात केली आहे. 12 धावा खर्च केल्यात. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर एक ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज होती आणि हा ब्रेक थ्रू इथे अद्यापर्यंत मिळवण्यात यश मिळालं. फलंदाज बाद होत आहेत. लागलेला पहिला झटका. बॅट्समन सचिन खोडके यांची जागा भरून काढण्यासाठी नंबर 3 वरती नवीन बॅट्समन मयूर वरती विश्वास दाखवलाय. इन ॲट नंबर 3 वन डाऊन वरती बॅटिंग करत असताना अतिशय महत्त्वाची ही जागा. ज्या ज्या वेळेला भारतीय संघाचा विचार तुम्ही करता त्या त्या वेळेला विराट कोहलीला नंबर 3 वरती तुम्ही पाहिलंय. ही जिम्मेदारीपूर्वक पारी इथून खेळावी लागेल. मयूर नाडेकर आलाय स्ट्राईक वरती तयार. राजचा हा चेंडू पहिल्याच बॉलवरती स्विच इट अटेम्प्ट. ऑप्शनच्या अगदी बाहेर जाणारा हा चेंडू 7व्या-8व्या स्टंपवरनं काढलेला. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा अचूक. गतीवरती चांगलं नियंत्रण आणि निश्चितच आलाय डॉट. राज पाटील राईट अमोर द विकेट. थोडासा त्याच्यासाठी सुद्धा रनवेमध्ये अडथळा. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजमधनं रिटर्न येतोय. बॅक टू द बॉलिंग मार्क. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. राज पाटील अद्यापर्यंत त्यानं गोलंदाजी सुंदर करण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी सुद्धा ठरलाय ओव्हर द विकेटनं.
इथे पहा स्टंपवरती चेंडू होता, ऑफसाईडला सरकला, ऑन साईडला स्लॉकशिपच्या अंदाजात जबरदस्त फटका, नो लुक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. परफेक्ट मिडल करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा इथे धावफलकाला संजीवनी प्राप्त करून देत आहेत. 27 वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 9.53 ची सरासरी. इथे सुद्धा शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहताय कुठल्याही प्रकारे बॅटमध्ये संपर्क नाही. अपील केली मात्र पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. षटक क्रमांक 3 ची सांगता धावफलकावर 1 गडी. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे यांच्या सुपीक संकल्पनेतून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. सुनील दादा माळी, त्याचबरोबर नकुल दादा भांडे आणि त्यांच्या साथीनं त्यांचे संपूर्ण शिलेदार यांच्या जबरदस्त आयोजनातून, बहारदार नियोजनातून स्पर्धा पार पडत असताना तब्बल 31वे पर्व, 31 पर्व मित्रांनो पार करणं ही नुसती बोलण्याची गोष्ट नाहीये. अविरत चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी सुफल सुमंगल पार पडतोय. यामागे प्रचंड मेहनत असते. या मेहनतीला लाख लाख सलाम आपण करूयात. 3 षटकं संपली आहे. धावफलकावर 27 धावा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाज आकाशवरती विश्वास दाखवलाय. आकाश जोशीचा हा पहिलाच बॉल अपस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल घोषित केलाय. हायवे एंड कडनं या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 3 षटकामध्ये तुम्ही पाहिलं कॉम्बॉक्स एंड कडनं ही 3 षटकं तुम्हाला पाहायला मिळाली. 27 आल्या होत्या. इथे पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. पंचांनी दंडित केलं. अवांतरची धाव. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. ओके, फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. चेक करायचंय. फिल्डिंग टीमचा हा या ठिकाणी रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. अंपायर डिसिजन 1 बाउंड चेक करायचा आहे. ओके, 1 बाउंड चेक करायचा आहे. या ठिकाणी तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. याच दरम्यान उचले गावचे लाडके उद्योजक विकास कृषी सेवा संघ सेवा केंद्र सरळगाव मान्यवर गुरुनाथजी ठोंबरे साहेब, त्याचबरोबर अंकुर सीटचे संदीपजी देवरे, अंकुर सीटचे रोहनजी पवार, मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 1 बाउंस आहे. जसा पंचांनी दिलाय तो डिसिजन या ठिकाणी निश्चितच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. तिसरे पंच आमचे मिस्टर रॉकी सर या ठिकाणी आम्हाला त्या जोडले होते. टेनक्रिकच्या कंट्रोल रूममधनं या ठिकाणी चेक केलं गेलं आणि अगदी जेवणावरून उठून रॉकी सर धावत पळत या ठिकाणी आले आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. इथे आपण पाहताय पहिलाच बॉल वाईड, त्याचबरोबर 1 बाउंसचा इशारा सुद्धा दिलाय. गोलंदाज आकाश जोशी राईट अमोर द विकेटनं फिरून मारलाय. फटका चांगला आहे, दर्जेदार, सदाबहार. संदीप अर्थातच कॅन्डीच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, मिळालाय चौकार. कॅन्डी मैदानात बॅटिंग करतोय संदीप भागरे, अर्थातच शहापूरचा मिस्टर डिस्ट्रॉयर. गोलंदाजांच्या अगदी भावनांशी खेळणारा हा खेळाडू आहे.
गोलंदाजांची खरपूस परीक्षा घेणारा हा खेळाडू मैदानावरती आपण पाहताय तर आकाशला इथून पहिल्याच बॉलवरती चौकार त्यानं दाखवलाय. यावेळेस राऊंड द विकेट ना आलाय. मिस टायमिंग. झेलची संधी. सीमारेषेवरती फिल्डर आहे मात्र त्याच्यापर्यंत चेंडू कॅरी झाला नाही आणि निश्चितच आपण पाहताय तर कॅन्डीसाठी ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडतीये. 2 धावा कंप्लीट केल्या. व्यवस्थित बॅटवरती आला नाही या अनुषंगाने आपण पाहाल तर फिल्डर पर्यंत कॅरी न होता हा चेंडू ड्रॉप झाला. 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकलं ते 34 वरती. 34 ऑन बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात या 34 धावा. इथे आकाशचा हा चेंडू समोरच्या दिशेला टोलावलाय. जागेवरनं खडे खडे जसा बॅटवरती आलाय स्वीट साऊंड बॅटमधनं निघालाय. कॅन्डीच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अगदी आपण पाहताय तर सीमारेषेला लगत जवळपास हा चेंडू जाऊन पडलाय. 4 धावा मिळतील. स्कोरबोर्ड वरती 4 धावांची मजल. इथे आकाशवरती हल्ला बोल केलाय. बॅटची एज. फिल्डर आहे मागे त्या ठिकाणी बरोबर विकेट किपरच्या लागून फाईन अगदी उभा आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाही. वेग चांगला आहे. आकाश जोशीला जर आपण पाहिलं तर वेग चांगला, टप्पा चांगला आहे. मात्र सुरुवातीचे काही चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच कॅन्डीच्या टप्प्यात मिळाले. हा चेंडू चांगला होता. इथे पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे बॅट फिरवली. लाऊड अपील करतायत. हाऊ इज दॅट. अंपायर्सला विचारतायत. पंचांकडे मागणी केली मात्र पंचांनी इथे घोषित केलं नॉट आऊट. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 4. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय 5 षटकांचा हा सामना. पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. सांदाई संघ आपण कुठे जाऊ नका. इथे चेंडू हवेत. अगदी हवेमध्ये लुप्त झालाय आणि झेलची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं केलंय. मोठी विकेट मैदानामध्ये आणि फलंदाज संदीपला मैदान सोडावं लागेल. अर्थातच कॅन्डी गॉन. कॅन्डीनं चांगली सलामी दिली. चांगली बॅटिंग त्यानं केली मात्र इथे त्याला मैदान सोडावं लागलंय. इथे उर्वरित 6 चेंडूंवरती फिनिश करण्याचं काम सनी आणि मयूरला करावं लागेल. सनी आलाय बॅटिंग करण्यासाठी. सनी म्हस्कर आणि मयूर नाडेकर या 2 फलंदाजांना मात्र इथून किल्ला लढवायचा आहे. उर्वरित 6 बॉलवरती जास्तीत जास्त धावा बनवून एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी करायची आहे. लास्ट ओव्हर शेवटच्या अंतिम षटकासाठी भूषण गोलंदाजी मार्गवरती. भूषण पाटील अजून एक स्टार प्लेयर. अर्थातच विकी स्पोर्ट्स कुकसे संघासाठी शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी हाताळत असताना हायवे एंड कडनं पुन्हा एकदा सुरुवात करेल. लेफ्ट आर्म मारा. पहिलाच बॉल अपस्टम्पच्या अगदी जास्त बाहेर. वाईड बॉलचा इशारा करतायत अंपायर. डिसिजन येस इट इज वाईड बॉल. अवंतरच्या धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं 39 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलमध्ये इथून 12 ते 15 धावा आल्या तर एक जबरदस्त टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल शिल्लक. स्ट्राईकवरती फलंदाज मयूर नाडेकर. जिम्मेदारी फार मोठी. इथे ऑफ साईडच्या बाहेर शफल झालाय. ऑन साईडला खेळतायत. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी वेगानं येतोय. चेंडूला पकडलं. फेकलंय. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. दुसरी धाव कंप्लीट झाली. थ्रो गॅदर करत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये या ठिकाणी झालंय.
3 धावा पळून पूर्ण केल्या. चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉलिंग देत असताना भाग मित्रा भाग, निश्चितच 3 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान जर आपण पाहाल तर चांगलं कॉलिंग, चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं इथे आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला. आखो में इशारा आणि त्यानंतर या 3 धावा कंप्लीट झाल्या. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. स्कोरबोर्ड या ठिकाणी सजवलंय. उर्वरित अजून 5 बॉल शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील यासाठी प्रयत्नरत असतील. भूषण पाटील गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती सनीला तुम्ही पाहू शकाल. इनिंगचा पहिलाच बॉल तो स्वतःसाठी या ठिकाणी फेस करत असताना पाहायला मिळेल. भूषण पाटील टू सनी. सनी म्हस्करसाठी फटका दमदार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कडा प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. आलाय आसनगाव ब्रँडेड चौकार. अगदी वेट अँड वॉच. फटका जबरदस्त होता. आजचे बड्डे बॉय रविदादा घडगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. माणसाच्या आयुष्यातील खास दिवस म्हटलं म्हणजे आपला वाढदिवस असतो. आपण वर्षभर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतो. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरनं भूषणवरती आक्रमण चढवलंय. 2 चेंडूत 8 धावा त्यानं खर्च केल्यात. इथून त्याला कमबॅकची गरज. 46 धावा धावफलकावरती. सनी म्हस्करसाठी टाकलेला हा बॉल इथे लॉफ्ट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ झेल टिपत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर डिसिजन. इट्स अ मायटी ब्लो. सिक्सर. डीजे धनू आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्या ऑपरेटर टीमचं मनापासून कौतुक आम्ही करतोय. साईबाबांचं सुगम संगीत तुम्ही ऐकतायत. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबांचं सुगम संगीत तुम्ही ऐकताय. क्रिकेटची मेजवानी. इथे आलेला षटकार धावफलकावरती झालेली वाढ तुम्ही पाहताय. सनी बॅटिंग करतोय. सनी म्हस्करच्या बॅटमधनं आलेला हा षटकार धावफलक 52 वरती. इथे सुद्धा जागेवरनं खडे खडे. आता मात्र परफेक्ट मिडल केलाय. मिड विकेटच्या वरनं फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई सीधी गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. जबरदस्त बॅटिंग करत असताना सनी म्हस्कर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 3 चेंडू त्यानं फेस केले. 16 धावा बॅटमधनं आल्यात. भूषण पाटील वरती मोठा हल्ला बोल या ठिकाणी करत असताना मोठी मॅच. चांगला सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करत असताना, सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल इज कमिंग. जबरदस्त बॅटिंग. 1 चौकार 2 षटकार जीवनदान मिळालं आणि त्यानंतर विध्वंसक झालेला फलंदाज सनी म्हस्करला तुम्ही पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग करतोय. भूषण पाटील वरती आक्रमण त्यानं चढवलंय. भूषणला कमबॅक करावं लागेल. 2 बॉल. इथे हा सुद्धा चेंडू पहा. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला लागल्यानंतर त्या ठिकाणी एक चांगला झेल. फलंदाज माघारी परतलाय. भूषण पाटीलचं कमबॅक. सनी म्हस्कर इज गॉन.
विकेट मिळाली आहे. सनी म्हस्करने एक चांगला कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश केला. जबरदस्त बॅटिंग केली. मैदान सोडले जरूर, मात्र संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत त्यानं पोहोचवलंय. 58 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्यात. षटक क्रमांक 5 व शेवटचा अंतिम निर्णायक लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती भूषण पाटील, ज्याच्यावरती हल्ला बोल झाला, पहिल्या 4 चेंडूंवरती 20 धावा वसूल केल्या, त्या भूषण पाटीलला विकेट मिळाली आहे. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी बॅटिंग करण्यासाठी पवन चंदे मैदानाच्या आतमध्ये आलाय. ग्रेट फिनिशर म्हणून ख्यातनामप्राप्त खेळाडू आहे. उर्वरित शेवटच्या बॉलवरती कशा पद्धतीने इथून बॅटिंग करेल, स्ट्राईकवरती तयार. भूषण पाटील सामना करेल पवन चंदे. लास्ट बॉल, शेवटच्या अंतिम षटकाचा शेवटचा बॉल, पूर्वार्धातील हा शेवटचा चेंडू इथून पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार क्रिकेट मैदानावरती पेश होत आहे. दोन्ही संघांच्या बाजूने ताकद लावली जाते. चांगला चेंडू वाईड यॉर्कर, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. इथे आपण पाहताय हा चेंडू निर्धाव संपन्न झाला. षटक संपले 5वं. पूर्वार्ध संपला मित्रांनो, आणि पूर्वार्धात 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या त्या 58 धावा आणि 59 धावांचं कडवं तगडं लक्ष ठेवलंय या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कुकसे या संघासमोर. सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. प्रसिद्ध उद्योजक आहेत उचलेचे विकास कृषी सेवा केंद्र सरळगावचे मान्य श्री गुरुनाथजी ठोंबरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आजचे बड्डे बॉय रवींद्रजी गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय, गुरुनाथजी ठोंबरे साहेब यांचा विशेष सन्मान. विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर आपण करतोय, गुरुनाथजी ठोंबरे उद्योजक उचले विकास कृषी सेवा केंद्र सरळगाव, आजचे बड्डे बॉय रवींद्रजी गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. तदनंतर अंकुर सीडचे प्रोप्रायटर मान्य श्री संदीपजी देवरे यांचा विशेष सन्मान केला जातो. संदीपजी देवरे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. अंकुर सीड्स यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय रवींद्रजी गडगे यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू या क्रीडा स्पर्धेत. तदनंतर अंकुर सीडचे मान्य श्री रोहनजी पवार यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. विशेष सन्मान व्यासपीठावर मान्यवरांचे केले जातात. मान्यवरांचं मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतायत आणि सातत्याने बहुमूल्य योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच गुरुनाथजी ठोंबरे असतील, संदीप देवरे आणि रोहनजी पवार यांचं राहिलं. त्यांचा विशेष सन्मान. मनापासून धन्यवाद. खास करून सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे अजून एक खेळाडू, आमचे परम मित्र आणि सुनील माळी क्रीडा मंडळाच्या आधारस्तंभ आहेत आमचे महेंद्रजी गडगे यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आमचे संपूर्ण आंबेलेचे यंगस्टर यांच्या वतीनं महेंद्र गडगे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच भेट घ्या म्हणजे वाढदिवस जोरात होत असतो. धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार.
मध्ये पाहतायत दर्शन 11 गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना विकी स्पोर्ट क्लब कोकसे. या मैदानावर ज्या ज्या वेळेस विकी स्पोर्ट क्लब कोकसे संघ खेळलाय त्या वेळेस त्या संघाचं अधिराज्य राहिलंय. दुसऱ्या बाजूला दर्शन 11 आसनगाव संदीप भागरे कॅन्डी यंदाच्या हंगामामध्ये एक शतक देखील त्याच्या नावावर आहे आणि त्या संघाचा आत्मविश्वास सध्याच्या घडीला द्विगुणित होताना नेहमीच आपण पाहत असतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. लक्ष्य 30 चेंडू 59. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल कर. अनिकेत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बबलू आणि बबलूच्या जोडीला महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 30 बॉल लक्ष्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते 59चं. विकी स्पोर्ट कुकसे त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव. हा चित्तथरारक सामना पाहायला मिळेल. सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम रणशिगेला पोहोचला. आजचा दिवस क्रमांक 6 या क्रीडा स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं सातत्याने पाहत असतो. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे सर्वच कार्यकर्ते भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेत असतात आणि आपल्या आंबेळे गावाचं नाव सातत्याने मोठं करण्याचा त्यांचा प्रयत्न. भगवा चषक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक विभाग असेल सुनील माळी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ते देखील साजरे केले जात आहेत आणि एक मोठं नाव या विभागातील सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द. या क्रीडा स्पर्धेचा आजचा 6वा दिवस, पहिली रात्र या क्रीडा स्पर्धेची आपण पाहतोय. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर होतील तयार. स्ट्रायकर एनवर फलंदाज बबलू. बबलूचा खेळ फार महत्वाचा राहील. आक्रमक फलंदाज. पहिलाच बॉल फटका दमदार आहे. सुरुवात केली, इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर बबलूचा वार येतोय दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा गोलंदाज अनिकेत. त्याची गोलंदाजी कशी होते पाहायचं. इथे अजून एक चांगला फटका. मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी महारथ हासिल असणारा खेळाडू बबलूच्या पाठमधून अजून एक 4 चौकार. क्लब कुकसे बंटी पाटील टीमचे कॅप्टन आणि सध्याच्या घडीला बबलू महेश ही A1 जोडी या संघाची मैदानाच्या आत. 2 बॉलमध्ये 8 बनवल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, त्याचा लगेचच फायदा घेतला. कॉम्बिनेशन भरपूर चांगलं या 2 खेळाडूंमध्ये. 2 धावा लगेचच येतील. 2 धावांच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना विकी स्पोर्ट क्लब कुकसे 10 ऑन द बोर्ड. 27 बॉल 49 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना गोलंदाज तयार आहेत अनिकेत. अनिकेत यांचा बॉल फुल टॉस. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे पेट्रोलिंग. एक सिंगल या बॉलवर देखील पाहायला मिळेल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 11 या धावफलकावर. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा. स्ट्रायकर एनवर सध्याच्या घडीला महेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्यांदाच पहिला बॉल ते फेस करतील. 11 धावा आतापर्यंत बबलूने बनवल्यात. अनिकेतचा बॉल चांगला फटका. गॅपमधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुरुवात बबलूने केली चौकाराने आणि सुरुवात महेश पाटील देखील करतात चौकाराने. 4 रन. P1 पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही बॅटर. 15 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये अजूनही जारी. अनिकेत यांच्यावर आक्रमण होत असताना लक्ष मोठं
आणि त्याच दृष्टिकोनातून सुरुवात देखील दमदार. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउटचा मोठा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरपूर चांगले राहिले. मिडॉन पासून ते लॉंग ऑन पर्यंत धावत पळत आले, तोपर्यंत मिळतील 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती आता 17. 24 बॉल 42 आवश्यकता. संधी देव्यात डीजे धनुला. ची लढत आहे मैदानाच्या आत. दोन्ही नामांकित संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. आसनगाव आणि त्यांच्या विरुद्ध विकी स्पोर्ट क्लब कुकचे. आज सामना मैदानामध्ये 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मैदानामध्ये मिळून दिली बबलू पाटीलने आणि त्यांच्या जोटीला महेश. बंटी आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. माही 11 अंबेळे, खास करून सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचे हे दमदार आयोजन आपण पाहतात. ऑन स्क्रीन माही आणि मयंक यांचे फोटो देखील पाहतोय आपण. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेत असताना सुनीलजी माळी यांना आपण नेहमीच पाहतो. या क्रीडा स्पर्धेसाठी नियोजक म्हणून नकुलजी भांडे यांची भूमिका आणि सर्वच त्यांचे कार्यकर्ते अपार मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेत असतात आणि एका वेगळ्या उंचीवर या क्रीडा स्पर्धेला सातत्याने ते नेतात. 24 बॉल 42 लक्ष. चला थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. हे षटक फार महत्वाचं राहील. बंटी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर बबलू. बंटी टू बबलू. पहिलाच बॉल शफल झाले, जागा बनवली. डीप फाईन लेगला फटका दमदार आहे बबलूच्या बॅट मधून. अजून एक षटकाची दमदार सुरुवात. चौकार. सध्याच्या घडीला खेळत असताना बॅटर बबलू. संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल आता 21 या धावफलकावर. 23 बॉल आणि 38चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. बंटी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. कॉलिंग खराब आहे. रनआउटची सफलता मिळू शकली असती परंतु फेकी देखील थोडीशी खराब. डॉट बॉल. कॉम्बिनेशनची आपण चर्चा करत होतो. दोन्ही खेळाडू सातत्याने कित्येक दिवस एकत्र खेळत आहेत परंतु बॉन्डिंग थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. इथे रनआउटची विकेट मिळू शकले असते. 21 धावा धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आल्यानंतर 2 बॉल डॉट देखील टाकलेत. चांगली कामगिरी. 21 धावा धावफलकावर. 21 बॉल आणि 38 धावांचं लक्ष्य. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 31व्या पर्वामध्ये आपण पाहतात. 5 दिवस आपण पाहिलं मुरबाड ग्रामीण मधील विविध संघ. आता ओपन ग्रामीणला सुरुवात झाली आणि बबलू पाटील रातो केकातील यांच्या पाठमधून अजून एक दमदार चौकार. होत असताना पाहिलं मी ते संघाची धावसंख्या 25. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला.
आणि चांगली सोय आज प्रत्येक ऑफिशियलची केली रवी गडगे यांनी. त्यांचा वाढदिवस आहे आज, त्यांचं देखील कौतुक करू. रोजच त्यांचा वाढदिवस यावा हीच अपेक्षा प्रत्येक आमच्या चाहत्यांची असेल, त्यांच्या चाहत्यांची असेल. 25 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. महत्वाचं षटक. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागला, चेंडू हवेत. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 26 या धावफलकावर. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहत आहेत आमचे सर्वच आयोजक. त्यामध्ये शरदजी भगत आहेत, दत्ता गीते, त्यांच्या बरोबर बाजूला आपण पाहत आहेत हसते चेहरे आहेत. आणि आज रवी शेठ गडगे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जाईल. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. जाव्या मैदानाच्या 26 धावा धावफलकावर. शेवटचे 18 बॉल आणि 33. आस्किंग रन रेट आता 11चा. वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतायत आपण सर्वच आमचे आयोजक या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेत असताना. ऑन स्क्रीन आपण पाहतोय बड्डे बॉय रवी शेठ गडगे आणि त्यांचे सर्वच फॅमिली सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन. चला वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं राहील. जाव्या मैदानाच्या आत सुभाषदादा गडगे देखील पाहायला मिळत आहेत व्यासपीठावर. गुरुनाथ ठोंबरे या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान आम्हाला लाभलं. आणि शरदजी भगत मॅन ऑफ द मॅचचा हुकमाचा एक काय व्यासपीठावर ते या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्या वतीनं ओपी गिटतनं पंचांक. ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत भावी सरपंच आंबेळे गावचे आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे. चेहऱ्यावर एक स्माइल पाहायला मिळाली. सर्व कुटुंबासह ते आज उपस्थित आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. पवनचा पहिला चेंडू आपल्यातून इथे बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. कॉटन बोर्डची संधी. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच. मॅच गोल्डन विकेट. बबलूला आता माघारी यावं लागेल. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. महत्वाची विकेट मैदानामध्ये. 16 बॉल होते शिल्लक. 33चं समीकरण. पवन आल्या पहिले 2 चेंडू डॉट इथे टाकलेत. चांगली गोलंदाजी तो सध्याच्या घडीला करतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. शुभम. सव्वीस धावात धावफलकावर. एक फलंदाज बाद. 2 बॉल चांगले टाकले पवनने. महत्वाची विकेट होती बबलूची, ती मिळून दिले टीमला. आणि कमबॅक मैदानाच्या आत आईगाव देवी स्पोर्ट क्लब आसनगाव अर्थातच दर्शन 11 या टीमने केलं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत. पवन स्ट्रायकर इनवर आलेत. शुभम शेलार आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न शुभम यांचा राहिला.
एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा लेग बाईज. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 27. 15 बॉल आणि 32 धावा. 3 बॉल झाल्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन देखील करणार आहोत. गोलंदाज तयार आहेत. पवन बॅकफुटला गेले. वॉट अ शॉट. फटका दमदार आहे. धावा देखील दमदारच मिळतील. महेश यांच्या पाठमधून आला हा अप्रतिम दर्जेदार लाजबाब चौकार. कडून देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत रवी शेठ गडगे यांना. त्यांचंही मनापासून स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 31 31 धावा धावपलकावर. चांगला फटका महेश यांच्या पाठमधून. या फटक्यांसाठी ते प्रचलित आहेत. 14 बॉल 28चं समीकरण. इनसाइड आउट. मोठा फटका खेळायचा आहे. गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतात या षटकात. पवन फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्यात या षटकामध्ये. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. लास्ट बॉल टू गो. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये हातळत असताना गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना पवनचा बॉल शेवटच्या बॉलवर आली. एक सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतायत 32. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या संधी डीजेला. गडगे यांचा वाढदिवस आणि ऍडव्हान्स मध्ये देखील वाढदिवस सेलिब्रेट करतोय आपण 26 तारखेचा. कैलास भांडे यांचा संपूर्णच आमचा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळेचे हे सर्व समर्थक खास करून प्रत्येकाच्या सुखदुःखात हे नेहमीच बरोबरीने असतात. हा सेलिब्रेशन आपण पाहतोय. रवी गडगे यांचा वाढदिवस आणि कैलास भांडे यांचा वाढदिवस भगवा चषक यांच्या माध्यमातून सेलिब्रेट केला जातो. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे सर्वच हे आयोजक सर्वच हे नियोजक आपल्याला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. वाढदिवसाचं सेलिब्रेशन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रवी शेठ यांचे चिरंजीव कन्या देखील उपस्थित आहेत आणि महेंद्र यांचा देखील वाढदिवस तो देखील आपण सेलिब्रेट करतो. कोणताच दुजा भाव नाही. इथे प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता दत्ता शेठ देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 12-27 हे समीकरण. बारा 12-27 हे समीकरण.
थँक्यू डीजे. 12 बॉल 27. अनिकेत पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटचेज एक सिंगल. 11 बॉल सामना आलाय 26 वर. 11 बॉल आणि 26 धावा. जोरदार सेलिब्रेशन. भावी सरपंच रवी शेठ गडगे यांच्या वाढदिवसाचा आणि त्यांच्याबरोबर महेंद्र देखील आहेत. त्यांचा देखील वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जातो. 11 बॉल 26 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. बिगिट करण्याचा प्रयत्न राहिलाय शुभम या खेळाडूचा, परंतु चांगली गोलंदाजी. जरी पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या असतील तरी देखील गोलंदाजीसाठी आमंत्रित केला. कॅप्टनने दाखवलेला विश्वास सार्थक करेल का, की दुसऱ्या बाजूला शुभम च्या पाठीमधून धावा येतील. बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली. अजून एक चेंडू डॉट. 9 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. 9 बॉल 26 टू विन. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल मध्ये फक्त 1 धावा निकेतने खर्च केली. सचिन कोडके सातत्याने टीमला पुरस्कृत करत असतात. ऑन स्क्रीन आपण कैलास यांना देखील पाहतो. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर मेहनत ते देखील घेत असतात. सर्वच ग्रामस्थ उपस्थित आहेत. लवकरच रवी शेठ त्यांना पार्टी देखील रवी शेठ यांच्या माध्यमातून आणि भावी सरपंच गावाचे सूत्र ते आता थोड्याच दिवसामध्ये हलवतील. 9 बॉल 26 समीकरण. मॅच महत्वाचे. गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. आणि इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल आता 34. 34 या धावपलकावर. 34 34 धावा. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. बऱ्याच वेळानंतर आलेला हा उत्तुंग राजेशाही सिक्सर षटकार. सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल भन्नाट वेगाने. तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. DRS तिसऱ्या पंचांची मदत. काय निर्णय येतो ते पाहायचं तिसऱ्या पंचांकडून. व्हाईट बॉल साठी DRS ची मागणी करण्यात आली. तिसरे पंच आता डिसिजन देतील. रॉकी सर. मॅच फार इंटरेस्टिंग होत असताना पाहायला मिळते. हा निर्णायक चेंडू असेल. काय निर्णय येतोय पंचांकडून ते पाहायचं आपल्याला. पंचांच्या निर्णयाला आव्हान केलं. जो DRS घेतला होता तो असक्सेसफुल झाला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. रवी सर ऑन फील्ड अंपायर आहेत. भरपूर चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 19 हे समीकरण. हा चेंडू निर्णायक राहील. ती क्षमता आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपली ताकद आजमावत असताना पाहायला मिळतात. महेश आणि त्यांच्या जोडीला शुभम.
शुभम यांच्या बॅटमधून षटकार देखील आपण पाहिला. त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित हा चेंडू निर्णायक राहील. लाईट थोडेसे डिस्टर्ब करतात खेळाडूंना. ओ फुल टॉस आणि फुल टॉस वर शुभम यांची दांडी वाकवली. फलंदाज बाद. विकेट मिळते अनिकेतला. 6 बॉल समीकरण 19. फुलटॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. विनर विनर मध्ये यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांदाई टीम त्यांच्या विरोधात कोण खेळत येणारे 6 बॉल आपल्याला सांगून जातील. 6 बॉल आणि 19. सध्याच्या घडीला ऑनलाईन व्ह्यूवर देखील मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर जोडलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन जर असेल तुम्ही 10 क्रिक लाईव्ह वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 10 क्रिक लाईव्ह भरपूर चांगलं कार्य करते. 1,55,000 सबस्क्रायबर आहेत. त्यामध्ये तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर अजून भर पडेल. 2 लाखाचा टप्पा यंदाच्या हंगामामध्ये पार करायचा आहे 10 क्रिक लाईव्हला. महत्वाची लढत मैदानाच्या आत. 6 चेंडू आहेत. 6 बॉलमध्ये 19 बनवायच्यात. भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचे दमदार आयोजन, दमदार नियोजन आपण पाहतात. एका बाजूला विकी स्पोर्ट कुकसे आणि त्यांच्या विरोधामध्ये आयगाव देवी स्पोर्ट क्लब आसनगाव. 6 बॉल आणि 19 हे समीकरण. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. दर्शन 11 आसनगाव संघ मैदानाच्या आत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये मयूर आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 19. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं किरणदादा शेलवले यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. उपजिल्हा प्रमुख देखील आहेत. मुरबाड ग्रामीणसाठी ट्रॉफी सौजन्य किरणदादा शेलवले यांच्या माध्यमातून लाभलं. त्यांची देखील उपस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच रजनी धमाकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 6 बॉल आणि 19ची आवश्यकता. मोस्ट वेलकम किरणदादा शेलवले, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. किरणदादा आल्यानंतर एक वेगळी मजा येते असते. ते व्यासपीठावर उपस्थित होत आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांच्या वतीनं ट्रॉफी सौजन्य देखील लाभलं मुरबाड ग्रामीणसाठी. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 42. 5 बॉल आणि 17चं समीकरण. 5 बॉल 17. कामगिरी कशी होते. मयूरच्या खांद्यावर जिम्मेदारी. स्ट्रायकर एनवर. फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतात मानस. नॉन स्ट्रायकर एनवर पाहायला मिळतील. स्ट्रायकर एनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला महेश. सलामीचे फलंदाज आहेत, सलामीचे बॅटर आहेत. भरपूर मोठे फटके खेळण्याची त्यांच्यामध्ये क्षमता, परंतु दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे मयूर. 5 बॉल 17. फुलटॉस फुलटॉस आणि पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. पाच बॉल 16. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक लढत आहे. रंगतदार सामना. आसनगावचे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. कुकसेचे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, थांबवलाय मानस या खेळाडूने. स्वतः आलेत आता स्ट्रायकर एनवर. 4 बॉल 15चा सामना. 4-15. 2 मोठे फटके इथून मॅच जिंकून देतील. मॅच मध्ये विकी स्पोर्ट क्लब कुकसेचं वर्चस्व गाजवतील, परंतु दुसऱ्या बाजूला 1 ते 2 डॉट बॉल पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव या संघाचं देखील वर्चस्व राहील या मॅचवर. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 4 बॉल 15चा सामना. भगवा चषक पहिली रात्र या क्रीडा स्पर्धेची रोमांचक. डेड बॉल. समोर लाईट आल्यामुळं फलंदाज थांबलेत. कल्याणनगर हायवे देखील. दुसऱ्या बाजूला अनेक खेळाडू येत आहेत. लाईटचा थोडासा प्रभाव जरूर जाणवतो खेळाडूंना.
कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्यावर काहीतरी उपाय म्हणून आता आयोजक कमिटी नेक्स्ट मॅचला लगेचच उपाय करतील. महत्वाचं असतं कोणत्याही खेळाडूचं नुकसान होऊ नये हेच आमचे आयोजक नेहमी पाहत असतात. 4 बॉल आणि 15चं समीकरण. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. सिंगल येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 45 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. ज्यावेळेस बबलू पाटील बॅटिंग करत होते असं वाटत होतं की सामना कुठेतरी एकतर्फी होईल, परंतु बबलूची विकेट घेतल्यानंतर आसनगावने देखील जबरदस्त कमबॅक केलं. 3 बॉल 14 हा सामना. 2 मोठे फटके येतील का ते पाहायचं. महत्वाची लढत आहे. सलामीचे फलंदाज आहेत मैदानाचे आत महेश पाटील. 3 बॉल 14. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम, त्यामुळे 14 तुम्हाला बनवाव्याच लागतील. 3 बॉल आणि 14. चला थोडंसं फास्ट खेळा. 3-14. मयूर बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलला चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आसनगाव टीम कडून होत असताना अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये मयूर. शेवटचे 2 बॉल 14ची आवश्यकता. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी मयूर या खेळाडूची राहिली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता. महत्वाचा सामना मैदानाच्या आत रंगतोय. बिग हिट केलाय. मोठा फटका आला इथे. षटकार महेश पाटील यांच्या बॅटमधून. सिक्सर. 1 बॉल 8. कामगिरी कशी होती ते पाहायचं. हा चेंडू निर्णायक राहील. 1 बॉल 8ची आवश्यकता. मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना संघ कोणताही आवांतर चेंडू जर गोलंदाजाने टाकला नाही तर पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये. 1 बॉल 8 हे समीकरण. सांदेड टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. चौदरपाडा टीम जर आपण आला असाल तर आयोजक कमिटी संपर्क साधा. पुन्हा एकदा बिग हिट केला. मोठा फटका. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. चांगलं जजमेंट. चांगला झेल. आसनगाव संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. हार्डलक विकी स्पोर्ट कुकसे आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊ. ऑन स्क्रीन आपण पाहतायत या मॅचची समरी. भरपूर चांगला खेळ संदीप सनी यांचा राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. या मॅच मध्ये ज्याची कामगिरी अप्रतिम राहिली. 17 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान. संदीप अर्थात कॅन्डी ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कॅन्डी आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताबसाठी आणि कॅप्टनला देखील पाठवा टॉस साठी. ऑन स्क्रीन A1 जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. वर्मा आणि त्यांच्या जोडीला रवी सर पोज मध्ये चाललेत. क्षणचित्र टिपली जात आहेत टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. चला लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. किरणदादा शेलवले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय त्या खेळाडूला. कॅन्डी यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. किरणदादा शेलवले आपल्याला विनंती या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण त्या खेळाडूला बहाल करतोय. जबरदस्त कामगिरी राहिली कॅन्डी या खेळाडूची. 17 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान जे मात्र पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि टॉस साठी झाला. सांदेड टीमचा कॅप्टन सांदेड टीमचा कॅप्टन टॉस साठी चला लवकरात लवकर. सांदेड टीमचे कॅप्टन आपण यायसाठी किरण दादा या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक देखील आपण करतोय. वेल प्लेड कॅन्डी. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला कॅप्टन सचिन सर उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला चांदे टीम कॅप्टन दर्शन 11. आसनगाव जबरदस्त कामगिरी त्या टीमची राहिली. चला टॉस साठी चांदे टीम. पाच मिनिटाचा ब्रेक राहील त्यानंतर करू टॉस. धन्यवाद.